हाय. हाय ऋता, तुला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा सगळ्यांकडून, रेडिओ सिटी कडून. तुला पण आणि इनफॅक्ट सगळ्यांनाच महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इनफॅक्ट इट्स अ गुजरात डे ऑल्सो बिकॉज 1st May is celebrated as Maharashtra Day and plus Gujarat Day. ओ वाव, So नाईस. yeah, so happy Gujarat Day also actually. हॅपी गुजरात डे. हा, नाईस नाईस नाईस. Mm. ओके, तू खूप अशी मस्त फ्रेश आणि खूप छान दिसतेस. म्हणजे काय, व्हॉट इज युअर प्लॅन? काय, हाऊ डू यू प्लॅन टू लुक सो फ्रेश ऑल द टाइम? व्हेन आय सी क्या It's राज है not all क्या? the time, very frankly, it's not all the time. It's only because we have an interview right now. We have a live interview. In fact, मला हे खूप आवडलंय because we have a live interview. So at least I have some motivation to get ready. To wear kurta, bindi bindi जरा, काहीतरी जरा. Because we ओके. all are home in lockdown and we are much comfortable in our pajamas, right? So I राईट. think it is just an interview that चला ready होऊया. So थोडंसं yeah. मोटिवेशन मिळतं. पण ऋता, मला सांग ना, तुला काय घालायला सगळ्यात जास्त आवडलं? यू यू लाईक वेस्टर्न, तुला एथनिक आवडतं, की यू आर द मोस्ट हॅपी वेन यू आर इन युअर पजामाज? Very frankly, I'm very happy when I'm in my pajamas. But personal favorite, I like wearing kurtis and ethnic more. Yeah, ओके, maybe. सो बट काय काय वेगळं वाटतं वेन यू वेअर इंडियन? काय काय वेगळीच वाईब? एकदम मला सगळ्यात जास्त आवडतं ते साडी नेसायला बिकॉज इट इज सो कम्फर्टेबल आणि इट मेक्स यू लुक सो सो गुड. सो मला असं आय मीन मला पर्सनली खूप असं आवडतं आणि वेन आय वॉज डुईंग माय फर्स्ट सिरियल दुर्वा ऍक्च्युली आय वॉज 17 दॅट टाइम्स हा. ऑब्व्हियसली आणि मग आई आपल्याला साडी नेसवायला मदत वगैरे करते बट बिकॉज ऑफ दॅट सिरियल माय लुक वॉज इन साडी आणि आय वॉज प्लेइंग अ पॉलिटिकल लीडर आणि हे तर मी आता लिटरली हा पाच हा. मिनिटात वगैरे साडी नेसू शकते अँड आय जस्ट लव्ह वेअरिंग साडी इट इज सो कम्फर्टेबल व्हॉट आर ऍक्च्युली यू से? सो आय जस्ट लव्ह आय पाच? लव्ह वेअरिंग साडी नो नो, आय आय मीन साडी म्हणजे आय थिंक द गर्ल्स लुक प्रिटिएस्ट वेन दे वेअर, या वेअर दे ड्रेप या अ साडी. आय थिंक ते खूप. या पण हे 5 मिनिटात साडी बिडी नेसणं हे एक कला आहे, म्हणजे बेस. म्हणजे मला नो आयुष्यात कधी जमणार नाही. पण I was shooting for 4 years या continuously. So every day I had to wear. हा. So आणि एका पॉइंटला आपल्याला असं होतं की कोणावर डिपेंड राहण्यापेक्षा इट्स बेटर दॅट वी लर्न स्टफ राईट. सो हो. इट हॅपेंड. सो या सो मग आता घरी रिव्हर्स व्हायला लागतं. आई मला असं सतत म्हणते पिन लावून दे ना आता मला ती तू नेसते तशी नेसून दे ना. सो इट्स फन. सो या Oh God. Okay, but Ruta, you always wanted to become an actress. I can't say I always wanted to become an actor and for an audition हा. and what happened is विनय काका होते. हा. You know, हा. so I wanted to do a degree. Me finally, but Okay. I did it. हा. हा. But I think, yeah, but And I then think, by the time Durwa was ending, ते हा. कळतंच I think आपल्याला हा. की this is what you have to do it. So I think it's during the process of my first serial I realized ki I think this is what I know and I can do this. So yeah. ओके, पण तुला काय वाटतं ऋता, ड्युरिंग युअर कोर्स ऑफ ऍक्टिंग, तुला काय वाटतं की यार, आय थिंक ही क्वालिटी जी माझ्यात आहे, दिस हॅज वर्कड फॉर मी. व्हॉट इज दॅट वन क्वालिटी इन यू तुला वाटतं की यार दिस हॅज हेल्प मी वेअर आय हॅव रीच टुडे? I don't really know, but maybe commitment हा. maybe हा. because आपण when we're doing something आपल्याला असं नाही की बाकीचे opportunities येत नाही. हा. So there are a lot of better opportunities maybe or maybe not. So राईट. maybe not ला obviously आपण नाहीच म्हणतो पण जेव्हा better opportunity येते then what you're doing right now it is या. very difficult to let go of it. So मला असं वाटतं की ते ते मी केलं बऱ्याचदा because I personally believe a lot in commitment. या. So I think that's maybe मला एका कामातून दुसरी कामं मिळत गेली आणि then there came a point where I could do two work together या. which या. आपल्या schedule मुळे खूप difficult होतं पण I was lucky that I could do नाटक आणि serial together.
सो आय थिंक मे बी मी 2 वर्ष फुलपाखरू काही न करता फक्त फुलपाखरू केलं, हो, म्हणून मला मंदार सरांनी अलाव केलं की यू नो यू डू यू द कॅन प्ले, डू विल दॅट. मॅनेज बिकॉज या, इट्स यू कॅन. या सो ओके, आय थिंक सो मे बी ऋता, दॅट हॅज वर्क. या आय थिंक दॅट हॅज वर्क. आय थिंक खूप खूप छान तू सांगितलंस की कमिटमेंट ही खूप गरजेची असते आणि कमिटमेंट इन द राईट डिरेक्शन आय थिंक हॅज वर्क फॉर यू. आय थिंक फॅब हे जे तू म्हणालीस ते खूप छान आय आहे. होप. ओके ऋतू, आपल्याला खूप लोकांनी जॉईन केलंय, सो जस्ट से अ कॉमन हाय हॅलो टू द पीपल हू जॉईन अस इन दिस. हाय, आणि सगळ्यांना म्हणजे आम्ही आधी म्हणालोच, आता परत महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज लेबर डे पण आहे. आज ऍक्च्युली हक्काचा दिवस आहे आमचा. आज आम्हाला ऑफिशियली सुट्टी असते. म्हणजे ऍक्च्युली बिकॉज वेन वी वर शूटिंग ना, तेव्हा सतत असं व्हायचं की 1 मे म्हणजे त्या दिवशी तरी आम्हाला कन्फर्म सुट्टी आहे शूटिंगला. सो वी ऑलवेज युज टू से, मी माय माय इवन बाबा, की आज आपला हक्काचा दिवस आहे, वी आर लेबर, सो या टुडे इज आवर ऑफिशियल डे. या ओके, सो ऋता, तू जसं म्हणालीस की फुलपाखरू जी सिरियल होती आणि दॅट टुक यू गाईज टू अ डिफरंट झोन. या लेट मी पुट इट या दॅट वे, यू नो. कॅन यू बी व्हेरी ऑनेस्ट? खूप खूप डेली सोप्स येतात, खूप सिरियल्स येतात, बट तुमच्या सिरियल मध्ये आय थिंक तो जो इनोसेंस वाला जो अँगल था ना, आय थिंक दॅट वर्क रिअली वेल फॉर द बोथ ऑफ यू. आणि जे फॅन पेजेस आहेत तुमचे तुमच्या सिरियलचे आणि इनफॅक्ट तुझे, मला सकाळपासून ऋता, इफ आय टेल यू, मला इतके मेसेजेस आलेत, इतके डीएम आलेत की वी आर सो हॅपी टू हॅव यू डू अ लाईव्ह विथ ऋता मॅम, बिकॉज आम्ही सगळेच थांबलोय, आम्ही सगळेच आम्हाला त्यांच्याशी बोलायचं, आम्हाला त्यांना बघायचंय. सो आय थिंक द लव्ह दॅट आय हॅव सीन सिन्स मॉर्निंग फॉर यू इज सरियल. आणि तू 2 वर्ष ती सिरियल केलीस. सो अशी एक फॅन मोमेंट जर तुला सांगायची असेल, जी आठवते तुझ्या टॉप ऑफ माइंड आहे आता, ती कुठली आहे? खरं सांगायचं तर असे खूप मोमेंट्स आहेत, बिकॉज एव्हरी वन इज व्हेरी स्पेशल. कारण द काइंड लाईक यू सेड, द फॅन पेजेस, म्हणजे माझं एकच ऑफिशियल अकाउंट आहे, पण हा, ते इवन वाईल पोस्टिंग वन पिक्चर आय हॅव टू थिंक सो मच. म्हणजे असं होतं की इट्स ऍक्च्युअली इट्स अ कमिटमेंट, इट्स अ सोशल मीडिया कमिटमेंट, या, you know, to keep your account active, to interact with your fans. आणि when I look at the fan pages and the efforts they take, I mean, प्रत्येक व्हिडिओ करताना they are so excited for my birthday, they are so excited if something is coming up, आणि ते त्याचे VMs करतात. ओ गॉड, म्हणजे मला असं होतं की एक तर इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग, या, आणि तरीही लोक आपल्यासाठी इतके एफर्ट्स टाकतात. आणि मी हे कितीही म्हंटल ना की थँक्यू, तरी ते पुरेसं नाहीये. आय नो दॅट, या, बिकॉज त्यांचं प्रेम इतकं नेव्हर एंडिंग आहे ना. आणि मला ह्याचा जास्त त्रास होतो की एव्हरी टाइम आय कांट रिप्लाय टू एव्हरी वन, या, सो इट या, आणि इट्स नॉट दॅट की त्यांचं काही पोचत नाही, बट एव्हरी टाइम इट इज नॉट, बिकॉज आय एम द वन हुज हँडलिंग माय अकाउंट, सो इट गेट्स व्हेरी डिफिकल्ट टू सिरियस टू होत. टॉक टू या, एव्हरी वन. बट सो देर आर मेनी फॅन मोमेंट्स, बट एक जी माझ्या खूप जास्त लक्षात आहे ती म्हणजे माझ्या बर्थडेला हा, वन ऑफ माय फॅन, ही ही वडी से ही त्यांनी एका आश्रमात जाऊन माझ्यासाठी म्हणजे आमच्या बरोबर माझ्या बर्थडेचा केक कापला आणि त्या मुलांना बरंच काय काय दिलं. सो आय वॉज ओ गॉड, म्हणजे मला असं झालं की व्हॉट इज दिस, वी हॅव नॉट इवन मेट. सो आणि मला असं झालं की आय मीन ब्युटिफुल. हे मी शब्दात नाही मांडू शकत, दिस दिस खूप काइंड ऑफ खूप लव्ह आय. या सो खूप सुंदर. ओके, सो ऋता, बिफोर वी प्ले सम गेम्स अँड डू सम मजा, आय विल रीड फ्यू कॉमेंट्स, कारण खूप ओके लोक तुला काही प्रश्न आणि कॉमेंट्स विचारतायत. सो आपण ते पहिला घेऊया, नंतर आपण एक मस्त गेम खेळूया तुझ्याबरोबर. ओके ओके, तुला पण जर काही स्पेसिफिक दिसत असेल जे मला म्हणजे मी कदाचित मिस करीन तर तू पण सांग. शुअर. ओके, खूप लोक फुलपाखरू लिहितात आणि घाट्स पाठवतात. थँक्यू सो मच. ओके, युगंधरा _7920 म्हणते यू आर माय फेवरेट मॅम आणि विथ 3 थँक्यू. किसेस. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. हाय ऋता मॅम, आय एम युअर बिगेस्ट फॅन. पण थँक्यू. हा, ओके, से समथिंग अबाउट यशोमन. असं यशोमन इज माय हार्टचं फॅन पेज सांग. Okay, so we worked together like in for 74 episodes and ओके, almost 3 years. The हा, one thing I would like to say about him is he's very talented. म्हणजे not just तो काय म्हणतात त्याला, he's not just an actor, but तो he sings also, he plays guitar also. I mean, he's a very, जे मी नेहमी म्हणते, he's a multi talented human being. म्हणजे मला, आणि त्यांनी आमच्या सिरियल मध्ये 22 गाणी झाली सिरियल मध्ये, आणि त्यांनी त्यातली बरीच गाणी गायली आहे. या, So I वाव. think this is
this is so good. And it is so important right now to have all the talents. And I think he's one of them. And I really admire about him ते की तुला सगळंच येतं आणि it is so good. It is Okay, really good. which is damn nice. मेजर फॅन आहे मी तुमचा मॅम, असे पण खूप कॉमेंट्स आहेत. Thank सो you. खूप फॅन स्पेसिफिक कॉमेंट्स तुझ्याकडे खूप 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 पोर इन करतायत. ओके, सो गाईज, जोपर्यंत मी ऋताबरोबर एक गेम खेळते, तुम्हाला काही प्रश्न पण विचारायचे असतील तर ते पण तुम्ही कॉमेंट्स मध्ये टाकू शकता अँड आय विल आस्क. ओके, सो ऋता, पहिला गेम मी तुझ्याबरोबर खेळणार आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी ऑनेस्ट. ओके, द Okay. गेम इज ट्रूथ ऑर डेअर. Okay. पण तुला Okay. नाही खेळायचंय, तुला नाही विचारणार आहे मी. आय विल नॉट आस्क यू ट्रूथ ऑर डेअर. मी नावं घेणार काही लोकांची, तुला डिसाईड करायचंय की तुला त्यांना ट्रूथ द्यायचंय की डेअर द्यायचंय, आणि काय ट्रूथ आणि काय डेअर. Okay. Oh, ओके, this is quite easy. Yeah. ओके, चलो. फर्स्ट, यशोमन. Yashoman, truth, obviously. आणि I want to ask him की त्याला सगळंच कसं येतं हे जे मी त्याला कायम म्हणते की असं कसं सगळंच येतं तुम्हाला अँड हाऊ कम यू आय कॅन ऍक्ट आय कॅन ओनली ऍक्ट ओके लाईक दॅट बट ओ गॉड सिंगिंग आणि असं म्हटल्यावर मला तो गातोही चांगलं तो लाईक आय सेड अबाउट हिम तो गातो तो गिटार वाजवतो सो ते मला ट्रूथला त्याला विचारायचं की व्हॉट इज दॅट यु नो सिक्रेट दॅट ही नोज एव्हरीथिंग. या, ओके, नाईस. उमेश कामत. Oh, truth. I want to ask him how he's so natural and so good on stage. I mean, he's so natural. He's so natural. I just love performing with him. So I want to ask that. की ते सहज करणं म्हणतात ना ते कसं काय आहे कसं पॉसिबल आहे म्हणजे इतकं कसं की म्हणजे खरंच असं वाटतं की अरे हो दादा म्हणजे ओ आय मीन आय ऍक्च्युली सी दादा इन हिम सो या. नाईस. ओके, आय थिंक मी मोर ऑफ ट्रूथ वाला द्या बिकॉज आय रिअली यु नो मला असं खूप वाटतं की वेन आय रिअली वॉन्ट टू नो दॅट मी प्रत्येक आर्टिस्टची काम करायची पद्धत असते किंवा सो आय रिअली वॉन्ट टू आस्क दोज क्वेश्चन्स टू डेम की हाऊ डू यू मॅनेज हाऊ बिकॉज आय रिअली हॅव दॅट यु नो सतत मला ते अच्छा हे असं आहे का असं मला करायला खूप आवडतं सो प्रिया मॅम आय वुड आस्क even truth how come she's so grounded म्हणजे I had never worked with her before. दादा एक गुड न्यूज आहे पण ड्युरिंग दॅट प्रोसेस शी वॉज अ प्रोड्युसर शी इज अ प्रोड्युसर ऑफ आवर प्ले बट नेव्हर एव्हर त्यांनी आम्हाला असं ट्रीट केलंय आणि ऍक्च्युली म्हणजे यु नो शी कुड अंडरस्टँड व्हॉट आय एम फिलिंग बिकॉज इट वॉज माय फर्स्ट प्ले आणि एक काइंड ऑफ प्रेशर असतं आय ऑलवेज बिलीव्ह वेन यू हॅव नथिंग टू लूज ना तुमचे डिसिजन्स खूप इझी होतात बट एक एक कामाचं तेव्हा लोकांचं खूप लक्ष असतं आता काय करणार आहे अच्छा आता टेलिव्हिजनवर असं काम केलं तर आता नाटकात कसं काम करणार आहे वगैरे सो शी कुड एक्झॅक्टली शी अंडरस्टूड दॅट नर्व ऑफ माइंड अँड शी हॅड मेसेज्ड मी अबाउट इट आणि सो आय वुड रिअली वॉन्ट टू आस्क हर दॅट हाऊ कम शी इज सो केअरिंग शी इज सो डाऊन टू अर्थ शी इज सो ग्राउंडेड अँड शी इज सो लव्हिंग and she's very selfless. she is that way. I think I know it. पण आय थिंक अजून कसं ना ऋता, तिने पण शी स्टार्टेड ऑल्सो विथ टीव्ही, तर तिला पण ते कदाचित माहिती असेल की ते यु नो ती कसं ट्रान्झिशन असतं. सो दॅट इज ऑल्सो नो पण इट्स अ व्हेरी रेअर थिंग दॅट या टू आपण एका इंडस्ट्रीत काम करतो देर आर लॉट ऑफ थिंग्स लाईक पीपल माइट थिंक दे आर कॉम्पिटिटर्स और यू नो like that maybe sometime he feel you know you got my point right but she never does that she's always upfront in talking she always comes to you and she says don't worry you'll be fine you're going to manage it it's a very different thing I think जे खूप कमी लोकांना जमतं. ओके, ऋषी oh god Rishi I want to ask him that even by the way he's very brilliant म्हणजे तो लिहितो तो डिरेक्ट करतो तो सगळं करतो तोही आयुष्यात सगळं करतो म्हणजे ही इज व्हेरी ही इज 98 born actually he is like 5 years younger to me but he's so brainy I mean I can really talk to him about anything and everything because the kind of maturity he has so I want to ask him ki from where did he get so much maturity and so he's non-judgy he's not that judgy you know you can talk to him and there are आणि जे नॉन जजी असतात त्यांच्यावर कन्व्हर्सेशन खूप जास्त चांगले होतात असं मला वाटतं.
So ओके, yeah. आरती मोरे. Aarti, I would ask her how come she's so innocent, yeah. She is so good. She's so loving. No, seriously, she is सो too good. क्यूट. आणि ती फारच गोड आहे म्हणजे इट्स ओके, आय मिस सो देम या. आता कालच आमचा व्हिडिओ कॉल झालाय. ओके, सई तावणकर. Uh, I don't know her personally, but obviously I've seen her work in धुरळा आणि नंतर हा. सनई चौघडे आणि आता मी गर्लफ्रेंड पाहिला आणि truth, maybe I don't want to ask her anything, but I want to tell her something that the kind of transformation she has done right now, Oh my physique God. wise, and it is so inspiring and so So, good. So I thank agree. you for inspiring, Ani, because we look up to them. They are our seniors. Yeah. So yeah, that is so cool. अं, अंकुश चौधरी. जर तुला Oh. ऑपॉर्च्युनिटी मिळाली ट्रूथ किंवा डेअर विचारायची, काय विचारशील? अरे बापरे, खूप कठीण आहे. But I really admire him. He's a हा. sweetheart, actually. He's really a sweetheart. And I want to work with him. So that's one truth which I'll tell him that I want to work with him. ओके, नाईस, क्यूट. स्वप्नील जोशी. Swapnil sir, how does he manage to look so good right now also? Yeah, I mean, how come he has that innocence and that cuteness in his face? Yeah, या. still. So या. yeah, that's ओके, one thing. अमृता खानविलकर. Amrita Khanvilkar, like I said, there are seniors. So other than giving them truth or dare, it's better that I say things to them. So that would be, um, I really like the way she carries herself. I really like her dressing sense, and she's so good at it. And she dances so well. So yeah. ओके, नाईस. सो यू फेट प्रिटी वेल. या, खूप छान. कसं, हा ट्रूथ अँड डेअरचा व्हर्जन कसा वाटला तुला? बघ, तुला This was काहीच nice. It was safer. It was nice. ना. नाईस. चला. ओके, सो बिफोर आपण दुसऱ्या गेम कडे वळण्याच्या आधी परत अजून काहीतरी प्रश्न घेऊया. सो तो पण Okay. ऍटलीस्ट प्रिपेअर होशील. ओके, ओके. तुझ्या, सो बेसिकली ऋता, तुझी फिल्म येते अनन्या. ओके, Yeah. त्याच्याबद्दल हा प्रश्न होता. अरुण खंबाल विचारतोय, ऋतुजानी साकारलेल्या अनन्याबद्दल तुझं काय मत आहे? खरं सांगायचं तर मी अनन्या हे नाटक पाहिलं नाहीये. बिकॉज 2019 मध्ये ते शक्य झालं नाही, कारण शूटही सुरू होतं आणि दादा एक गुड न्यूजचे प्रयोगही सुरू होते आणि प्रयोग शनिवार रविवार होतात, त्यामुळे त्यांचेही प्रयोग आणि आमचेही प्रयोग, त्यामुळे ते कधीच शक्य झाले नाही. बट ऋतुजा ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि नंतर माझं सिलेक्शन झालं, त्यामुळे आय वॉज स्पेसिफिकली टोल्ड नॉट टू वॉच इट. ओके. कारण ते आपल्या डोक्यात राहतं अँड वी रिअली डिडंट. आणि व्हेरी फ्रँकली प्रताप सरांचं एक म्हणणं होतं की मला स्पृहासारखी अनन्या किंवा ऋतुजासारखी अनन्या नकोय, मला ऋताची अनन्या हवी आहे. सी नाईस. दोज आर थ्री डिफरंट मीडियम, सो वी डोंट वॉन्ट नाईस. एनी कम्पॅरिझन. आणि नाईस. सो मला असं वाटतं की हे डिरेक्टर कडूनच येत असेल तर हाफ बॅटल इज वन. कारण तुम्हाला हे प्रेशर राहत नाही की तुम्हाला कोणासारखं तरी करायचंय किंवा कोणाच्या पेक्षा तरी चांगलं करायचंय. तुम्हाला हे प्रेशर असतं. आणि मुळात अनन्या ह्या कॅरेक्टरच इतकं प्रेशर आहे ना, म्हणजे की बाकी काही वेगळे प्रेशर घेण्याचं माझ्याकडे मी नव्हतेच तेवढी सेन्स मध्ये. सो पण ऑब्व्हियसली म्हणजे आरतीने पाहिलंय, खूप उमेशाने पाहिलंय, प्रिया, आणि आपण तिचं कौतुक सतत हो, पाहिलंय. पाहत. शी इज इन द बुक ऑफ रेकॉर्ड्स नाव. शी हॅज गॉट हायेस्ट अवॉर्ड. सो आय एम शुअर इट मस्ट बी लवली. आणि आय एम पण रिअली वेटिंग. इनफॅक्ट आता आम्ही जाणार होतो 300व्या प्रयोगाला. अनन्याची पूर्ण फिल्मची टीम जाणार होती, पण लॉकडाऊन नंतर मे बी विल सी. लॉकडाऊन. पण आय थिंक ऋता, मला तुला हेच म्हणायचं की मध्ये ना, आय थिंक तुमचा एक व्हिडिओ आलेला जो तुम्ही अबाउट अनन्याचं तुझं प्रेपरेशन आणि Yeah. यु नो फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन इन टर्म्स ऑफ की कॅरेक्टर साठी प्रिपेअर करायला पण खूप मेहनत लागते आणि ती दिसली ऋता, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तुला 1% एक डाऊट आलेला का की यार मी हे पुल ऑफ करू शकेन किंवा एम आय यु नो टेकिंग द राईट स्टेप की यार माझी डेब्यू फिल्म जी होणार आहे ती ही आहे? कारण लोक पीपल युजली वॉन्ट टू प्रिफर अ रोमॅन्टिक फिल्म. यार चलो एक रोमॅन्टिक Yeah. फिल्म कर लेते हैं अंडर अ बिग नाईस बँड आणि चलो ही असा माझा डेब्यू हवा, असे खूप लोकांचं म्हणणं असतं. पण जेव्हा अनाऊन्स झालं की ऋता अनन्या करते आणि जे ट्रान्सफॉर्मेशन रिक्वायर्ड आहे त्याच्यासाठी, वर यू प्रिपेअर, काय थॉट होता तुझा? सो हे मी लास्ट टाइम मी म्हंटल होतं की वेन मला कळलं की माझं सिलेक्शन झालंय,
सो मी आईबाबांना फोन केला तेव्हा, आणि माझ्या आईची पहिली रिॲक्शन अशी होती की शी डिडंट इवन से की वाव कॉंग्रॅच्युलेशन, पहिली फिल्म वगैरे असं काही नव्हतं. तिचं पहिली अशी रिॲक्शन होती की अरे बापरे, ते पायाने जमणार आहे का तुला? आणि ऍक्च्युली देर म्हणजे मला हे माहित होतं की ऑब्विसली मला याचं पूर्ण याची कल्पना होती की व्हॉट काइंड ऑफ रोल आय एम गोइंग टू गेट इफ आय गेट दिस, आणि काय काइंड ऑफ मेहनत लागणार आहे. पण हे जेव्हा आपल्या अजून जवळच्या व्यक्तींकडून येतं ना, तेव्हा इट हिट्स यू रिअली हार्ड. आणि मला ऍक्च्युली म्हणजे सिलेक्शन झालंय ह्याची एक्साइटमेंट दाखवतानाच हे मिळालं की हे तुला जमणार आहे का. सो आय वॉज सो मच इन टू दॅट थॉट ना, बिकॉज माझी आई इज अ डाय हार्ड फॅन ऑफ मराठी थिएटर, त्यामुळे तिने अनन्या पाहिलंय. आणि तिची पहिली रिॲक्शन ही होती की पायाने जमणार आहे का. आणि तेव्हा इट हिट मी लाईक की I told her, I know it's very difficult, but I guess I'll nail it. I don't know. So obviously हे आणि सतत जेव्हा माझे वर्कआउट्स आणि हे सुरू होतं तेव्हा आय ऑलवेज युज टू, म्हणजे आय वॉज कॉन्स्टंटली इन टच विथ प्रताप सर, विथ अमोल दादा, जे सतत मला विचारायचे किती झालं, किती पाय वर आला, किती हे केलं, किती. आणि आय एम नॉट सो युज टू बिंग अंडर, सो म्हणजे एवढं वॉच नाही ठेवलं जात. म्हणजे माझे आई बाबा पण माझ्यावर एवढं वॉच ठेवत नाही, तेव्हा मला इट वॉज अ डिफिकल्ट प्रोसेस फॉर मी. Karan, even after working out for like 4-5 hours a day, I had to be sane to answer them. I had to show the progress every time because, like my trainer said, की जे आम्हाला टार्गेट दिलं होतं, it was not possible to achieve in 1.5 month. कारण my body was not at all flexible आणि आम्हाला पाय इथपर्यंत आणायचा होता. But it happened. It Yes, happened. It was a good process. I तो It was व्हिडिओ painful, but it was fun. बट आय थिंक दॅट व्हिडिओ म्हणजे मी तो व्हिडिओ बघितला ऋता, आणि मला आय फेल्ट व्हेरी प्राऊड. आय डोंट नो, मला असं खूप प्राऊड फील झाला की यार कर दिया, हो गया, विच इज Thank you. नाईस. आणि I आय really एम hope, जेन्युइनली guys, फॉर like, ऋता, मला I was just about to say this, की let's hope अनन्या comes soon आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल. म्हणजे माझ्यासाठी नाही, पण ते अनन्याच इतकं लवेबल पात्र आहे की आय थिंक पात्र. फॉर हर एट लिस्ट यू वॉच इट. सो या. ऋता, अजून एक प्रश्न आहे. प्लीज ऋता सांग ना, अनन्याकडून काय शिकलीस? अनन्या आणि तुझ्या स्वभावामध्ये काय साम्य आहे? असा अरे प्रश्न बापरे, विचार. तसं इट्स अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, कारण व्हेरी फ्रँकली अनन्याला म्हणजे स्वतःला अनन्याच्या जागी इमॅजिन करणं इट्स अ व्हेरी टफ थिंग. कारण आपण कोणीच स्वतःबद्दल असं व्हावं किंवा कोणाही बद्दल असं व्हावं असं आपल्याला कधीच वाटणार नाही. सो आय वोंट से देयर इज एनिथिंग कॉमन बिटवीन मी अँड हर. पण वन थिंग आय हॅव लर्नड अबाउट फ्रॉम हर इज की आय एम नॉट गोइंग टू क्रिब एनी टाइम इन लाईफ नाव फॉर व्हॉट आय हॅव. आणि जे सतत असं असतं, म्हणजे आधी माझं असं खूप व्हायचं, माझे भाऊ आणि माझे बाबा खूप उंच आहेत आणि म्हणजे सतत म्हणायचे काय यार मला हाईटच नाहीये, मी उंचच नाहीये वगैरे असं. ओ गॉड नो. आफ्टर दिस प्रोसेस आय हॅव रिअलाइज्ड यू शुड बी हॅपी इन वॉट एव्हर यू हॅव. सो आय थिंक दॅट्स द बेस्ट थिंग आय हॅव लर्न अनन्या हॅज गिव्हन मी, टू एक्सेप्ट व्हॉट इट इज. I think. And to have a very strong willpower, and if you want to do it, you can do it. You just have to wish for it and you have to work towards it. That's it. आणि ऋता, आय थिंक तू मगाशी जेव्हा सुरुवातीला म्हणालीस की तर मला तू विचारशील दोघांमध्ये काय साम्य आहे, आय थिंक कमिटमेंट. तू म्हणालीस ना की देयर इज समथिंग कॉल्ड कमिटमेंट इन यू. आय थिंक ती Yeah. कमिटमेंट पण एक साम्य, हे माझं मत आहे. सो आय Maybe you will watch whenever you will watch Ananya, that time we'll talk again. ओके. R034 म्हणतोय फीलिंग व्हेरी व्हेरी प्राऊड टू बी युअर फॅन. Thank you so much. I just hope that I keep making you feel more prouder with all my work. कृष्णा पंडित म्हणतायत फुलपाखरू सीझन 2 कधी येणार? अरे बापरे, हा प्रश्न तर म्हणजे आता आय रिअली डोंट नो द आन्सर, कारण ते माझ्या हातात नाहीये. आय थिंक त्या दिवशी मंदार सरांनी लाईव्ह मध्ये सांगितलं की द स्टोरी इज रेडी, वी आर जस्ट वेटिंग फॉर द चॅनल, सो लेट्स सी. आणि आता इनफॅक्ट फुलपाखरू 1 सुरू आहे टेलिव्हिजनवर, आणि इट फील्स सो गुड की ऑक्टोबर मध्ये आमचं ऑफर गेलं आणि विदिन नॉट इव्हन लेस दॅन 6 months वी आर बॅक ऑन टेलिव्हिजन अगेन. आय थिंक. आणि आत्ताही तेवढंच प्रेम मिळतंय वैदेहीला, सो आय एम सो ब्लेस्ड. सो लेट्स सी आता फुलपाखरू 2 कधी येणार, आय डोंट नो. ओके.
सो ऋता, मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की अशी एक गोष्ट एक म्हणतात ना, एक मिथ अटॅच होते एका आर्टिस्टवर, जी आपल्याला नाही वाटत की यार हे नाही आहे मी, किंवा ही मिथ माझ्या बरोबर एक अटॅच झाली, किंवा एक टाईपकास्ट कधी कधी म्हणतात, एक आर्टिस्ट कधी कधी लगेच टाईपकास्ट केला जातो. तर अशी एक मिथ जी स्वतःबद्दल तुला ब्रेक करावीशी वाटते. बट आय हॅव बीन लकी विथ दिस. मी नाही मला नाही वाटत मी टाइपकास्ट झाले, बिकॉज हे मी प्रोजेक्ट चूज करताना सतत आय वॉज अवेअर ऑफ इट. एकदा घाबरले होते मी जेव्हा आय वॉज स्केअर्ड टू डू दॅट वेन फुलपाखरू वॉज अबाउट टीनेज प्रेग्नन्सी, आणि दादा एक गुड न्यूज इज ऑल्सो अबाउट टीनेज प्रेग्नन्सी. सो तेव्हा एक आणि इनफॅक्ट वेन अद्वैत हॅड कॉल्ड मी, तेव्हा तो म्हणाला होता की सगळं छान आहे, पण मला असं वाटतं की एका गोष्टीवरून तू नाही नको म्हणूस, विच इज टीनेज प्रेग्नन्सी. इट्स बिकॉज यू हॅव डन. बट बाकी सगळं इतकं स्ट्रॉंग होतं. आणि मुळात टीनेज प्रेग्नन्सीच्या पलीकडे जाऊन ती एका सिबलिंग्सची स्टोरी आहे. So it was a different relation to get explored, to explore on stage, आणि प्लस इट वॉज माय स्टेज डेब्यू. सो तेव्हा मला भीती वाटली होती की अरे बापरे, असं नाही ना होणार की प्रेग्नन्सीच काम का करते ही वगैरे असं. पण इट डिडंट हॅपन, कारण लगेच मला अनन्य मिळालं. सो आय थिंक ते ब्रेक झालं. सो मी फुलपाखरू मध्ये जो रोमॅन्टिक जे काही सुरू होतं, लव्ह स्टोरी होती, इथे सिबलिंग रिलेशन होतं. त्याच्यानंतर मी स्ट्रॉबेरी शेक केलं, विच वॉज अ रिलेशनशिप बिटवीन अ फादर अँड अ डॉटर, आणि अनन्या इज अ कम्प्लिटली डिफरंट रोल. सो लकीली मी अजून तरी, आय डोंट नो, मला नाही वाटत मी टाइपकास्ट झाले. आय डोंट नो, अँड आय डोंट वॉन्ट टू बी टाइपकास्ट. ओके, पण ऋता, कमिंग बॅक टू दादा एक गुड न्यूज आहे. हे जेव्हा म्हणजे पहिला प्रयोग विथ उमेश कामत आणि ती एंटायर टीम, कारण ह्या सगळ्यांनी स्टेज केलंय, थिएटर केलंय, आणि एक खूप सुंदर भूमिका तुझ्याकडे होती. आय थिंक जर तू मला विचारशील, युजली आपण म्हणतो ना की यार ये लड़का लड़की की जोड़ी बहुत अच्छी है, किंवा नाइस फिल्म, पण इट वॉज वेरी फ्रेश एंड रिवाइविंग टू सी एक भाई बहन की जोड़ी भी बहुत बहुत सुंदर लग सकती है. इट इज त्या आय थिंक इट वर्क रिअली वेल. पण पहिला प्रयोग जेव्हा तू सादर करत होतीस, तेव्हा व्हॉट वर द थॉट्स रनिंग इन टू युअर माइंड की यार काय? Oh God, the main thought was either this is going to make my career or break my career. Because like I said की एक तर खूप because खूप असं होतं तेव्हा की टेलिव्हिजन आर्टिस्ट हे नाही करू शकत काम स्टेजवर. आणि मला आय डोंट नो, म्हणजे मी याच्यावर कधी रिॲक्ट करूच शकत नव्हते, कारण मी कधी ते एक्सप्लोरच केलं नव्हतं स्टेजचं. आणि लाईक आय सेड की एकदा एक कॅरेक्टर खूप पॉप्युलर झाल्यावर ना त्याचं खूप बॅगेज येतं आर्टिस्ट म्हणून, की अरे बापरे, म्हणजे आता मी जेव्हा मन्या परफॉर्म करेल तेव्हा ती वैदेशीच कम्पेअर होणार आहे का? बरं, दोन वेगळे कॅरेक्टर्स असले तरी एक थ्रेड सेम आहे, म्हणजे टीनेज प्रेग्नन्सी. मग असं नको वाटायला की अरे ह्याच्यात टीनेज प्रेग्नन्सी केली म्हणून आता रोल पण तसाच मिळाला. आय हॅड लॉट ऑफ थिंग्स इन माय माइंड, बट मेन थिंग इट वॉज इन माय माइंड की आय डिडंट वॉन्ट टू डिसअपॉइंट माय सेल्फ. मी ठरवलं होतं की ही रिस्क घ्यायची आणि ह्याच्यावर काम करायचं, तर मी करणार होते, हे मला माहित होतं. आणि बिफोर प्रयोग, म्हणजे मला माहिती आहे, मला अद्वैत केम अँड ही सेड की आयुष्यातला पहिला प्रयोग आहे, आयुष्यातला पहिला ब्लॅकआउट आहे, त्यामुळे असा कर की तो तू आयुष्यभर रिग्रेट करणार नाही, बिकॉज दिस फर्स्ट इज नेव्हर गोइंग टू कम बॅक. अँड मी तुला जेवढं सांगितलंय तालमीत किंवा कोणी काही सांगितलंय ते सगळं विसरून जा आणि तुला जे करायचंय ते कर. आणि आय थिंक हे एका डिरेक्टरने सांगणं की तुला जे करायचंय ते कर, जिने आयुष्यात थिएटर केलेलं नाहीये, इट वॉज अ ह्यूज रिस्क अँड दॅट वॉज व्हेरी स्वीट ऑफ हिम. आणि वन मोर प्रेशर आय हॅड वॉज आय डिडंट वॉन्ट टू डिसअपॉइंट माय टीम, कारण मला आयुष्यात डिसअपॉइंटमेंटचं खूप, मला भयंकर, मला नाही आवडत. उद्या माझी फॅमिली माझ्यावर डिसअपॉइंट झाली तर आय वुड बी व्हेरी अपसेट. बिकॉज आय थिंक त्यांच्यासाठी आपण काम करतो, बिकॉज दे आर द फर्स्ट वन्स हुम यू वॉन्ट टू make them happy. And the second most important thing for me was my Ai Baba. My entire family had come to watch my first प्रयोग. माझी मावशी आली होती, आजी आली होती, आणि माझ्या घरी ना खूप असं थिएटर कल्चर आहे. सिरियल वगैरे ठीक आहे, पण ते खूप असं मराठी नाटक, तू आणि आई बाबा सतत म्हणायचे की छान नाटक का नाही करत तू, तिथल्या तिथे पावती मिळते, आर्टिस्ट असल्याचे आणि हे.
So we were waiting for it from a really long time. I was waiting. दुर्वा केल्या 5 वर्षानंतर मला दादा एक गुड न्यूज मिळालं. So we were really waiting for that moment. आणि I think after that प्रयोग I saw that acceptance की मी एक आर्टिस्ट आहे हे मला जेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसलं तेव्हा I was happy. So I नाईस. think it was like either I'm going to prove this that I can do this or I'm dead. I think I don't know. So I think I had a lot of things in my mind. which is now working well in your favor. So चला, I mean खूप छान आहे कारण तुम्ही खूप प्रयोग केलेत आणि यु नो देशाबाहेर पण हो. प्रयोग केलेत. Yes. खूप खूप छान आणि बेस्ट ऑफ लक फॉर दॅट नाटक. आय थिंक Thank you. चांगल्यापणे तो विषय मांडलाय, मी बघितलंय. सो इट्स ब्युटिफुल. ओके, Thank you so much. आता तुझ्यासाठी एक प्रश्न आहे की इंडस्ट्रीमध्ये तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? इंडस्ट्रीमध्ये माझं बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड माझ्या सिरियल मध्ये माय फर्स्ट सिरियल होती दुर्वा, त्याच्यामध्ये शाल्मली होती, सुजाताई होती. सो आय एम रिअली क्लोज टू देम. आणि आता ऋषी, आरती, सायली, सो अमृता, सो दे आर लाईक good friends. Ashu, I would say. There are a lot of people actually. I can't name them few. So yeah. ओके, विच इज फाईन, विच इज फेअर. ओके, सो आपण परत एका दुसऱ्या गेम कडे येऊया. यू हॅव टू स्पिल सिक्रेट्स. ओके Okay. ठीक आहे. अगेन आय टेक मे बी द सेम नेम्स और समथिंग लाईक. यू हॅव टू स्पिल सम सिक्रेट्स किंवा अशी गोष्ट जी त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नाही आणि अरे बापरे. कदाचित तुला माहिती Oh आहे. God, Okay? ह्याच्यानंतर मला फोन येतील का मग त्यांचे? Oh God, I'm scared. नाही येणार. दे ऑल लव्ह यू. ओके, उमेश कामत. Hmm. Umesh Dada, secret. But he's a very transparent man. There are no secrets as such. Everyone knows that Secret, ते something खूप about him that you know that you think people might not. अरे बापरे. No, but I think everyone knows that he does a lot of खूप. He calls me ma'am, yeah. It is not true. I Really? think that nobody knows. He calls me ma'am because he Okay. troubles me. Okay, Because nice. मी स्टार्टिंगला त्यांना सर आज I call him Umesh Dada now, but मी आधी म्हणायचे उमेश सर आणि so he used to tell me either you have to call me Umesh, and I never listened. So he said I'm going to call you ma'am, and he does that, and it is so embarrassing. Even after every show, he calls me ma'am in front of everyone, which is so bad. I don't like it, and I tell him, but Okay, he doesn't listen. He's like I'm going to trouble you now. So yeah, which is nice. Okay, Yashoman. secret. Hmm. I don't know much of his secrets, but oh God, this is tough. Huh? Secret. I don't know. Yeah. Okay, तू विचार कर and then we'll take another हाँ, name. maybe Okay, yeah. Saili Sanjeev. Secret. Oh. I think secret would be not a secret, but she wants to travel, but she just can't find time. So I think she loves Okay, traveling, but okay. yeah, I don't Yeah, know which if is it can be a yeah, secret. Yeah. ठीक है, ठीक है. Okay, Rishi. Rishi, secret. Secret, I don't know, but secret, hi. So he wants to like he was really looking like to go abroad and study, हाँ. and so त्या दरम्यान त्याला दादा एक गुड न्यूज आहे विचारलं गेलं होतं आणि आता ह्या वर्षी पण ही वॉज गोइंग टू यु नो सी इफ that one thing, and we wanted him to go and study further, but really didn't want to leave him. So that Okay, is one okay, thing. okay. Aarti. Aarti? No, I mean, I think this is one of the things which not everybody knows because ठीक है. obviously she's very cute, she's very innocent. तिचा सेन्स ऑफ ह्युमर फारच कमाल आहे. ती Okay, खूप कमाल जोक्स मारते okay, okay. आणि शी इज Ravi फन टू Jadhav sir. हँग आउट. Yeah,
या ओ बापरे, त्यांचे सिक्रेट्स मला माहित नाहीयेत, बट वन थिंग आय हॅव ऑब्झर्व्ड अबाउट हिम, हा that he is a personality with a lot of shades. I mean, I had seen him from the day माझं casting झालं till the day when we had our press conference. Every time I spoke to him, he was a different person. He treated me like a daughter. He treated me like I am the lead of his film. He treated me like a professional. So I think he plays that roles quite well. He प्लीज was दॅट so much worried when मी खूप वर्कआउट करत होते आणि प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेस फायनली when I asked ki now can I show some excitement because it's my first win. So he asked me how do you feel now, and I think that was very sweet about him. नाईस. ओके, द लास्ट पर्सन. हा, दिस पर्सन इज व्हेरी व्हेरी क्लोज टू यू, सो यू हॅव टू बी व्हेरी ऑनेस्ट ऑन दिस. ओके, Okay. दॅट पर्सन इज तू स्वतः. स्वतःबद्दल अशी My सिक्रेट जी secret कोणाला किंवा तुझ्याबद्दल अशी गोष्ट जी कोणालाच नाही माहिती. that I am very annoying. People have only seen me the first, like they have only seen me on screen, but Yeah. personally I'm very annoying. I'm very a difficult person to be with. Okay. You can ask my parents. ओके ओके ऋता, बेसिकली मला तुला ओके विच इज व्हेरी व्हेरी नाईस. आय थिंक लोक हे बिलीव्ह करणार नाही आणि मलाच डायजेस्ट करायला वेळ लागतो. No, no, you should ask my brother. Oh God. गॉड. ओके, पण ऋता, व्हॉट अनॉइज यू? अशी एक गोष्ट जी तुला खूप खूप ट्रिमेंडसली जास्त अनॉय करते किंवा तुला राग येतो, ती कुठली गोष्ट आहे? The people who are not loyal, then it might be in a relationship, or it might be with your work, or anything you do, you have to be loyal. ओके. म्हणजे कमिटमेंट तरी मी समजू शकते की काही माणसांना कमिटमेंट नाही जमू शकत, बट ऍटलीस्ट लॉयल्टी आय थिंक लॉयल्टी इज व्हेरी पीपल व्हेरी. या. येस. ओके, आपण थोडे प्रश्न घेऊया. खूप लोक फुलपाखरू बद्दल विचारतायत आणि अनन्याबद्दल विचारतायत, ज्याच्याबद्दल तू ऑलरेडी म्हणाली आहेस. या ओके, प्रश्न होता ऋताचा क्रश कोण आहे, असा एक प्रश्न होता. हु इज युअर क्रश? माय क्रश इज विजय देवरकोंडा and obviously Ranbir Kapoor. ओके, ऋता, जर तुला ऑप्शन दिलं, एक खूप सुंदर फिल्म, हिंदी फिल्म, एक खूप चांगली मराठी फिल्म, एक वेब सिरीज आणि एक नाटक, हे चारही तुला हायपोथेटिकल सिच्युएशन, मे बी हे रियालिटी मध्ये पण होऊ शकतं, तुला ऑफर झाले, प्रायोरिटी वाईज तू कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देशील? यू हॅव टू क्रोनॉलॉजिकली अरेंज दिस. कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देशील? So I really like to explore new mediums. जे मी आतापर्यंत केलं नाहीये ते somehow kicks me, like म्हणजे कुठलीही स्क्रिप्ट वाचल्यावर ज्या स्क्रिप्टची मला भीती वाटते ती गोष्ट मी पहिली करते. सो दादा एक गुन्हेची स्क्रिप्ट वाचून मला भीती वाटली होती, मी तो रोल केला. स्ट्रॉबेरी शेक मला भीती वाटली होती, मी ते केलं. अनन्या तर आय वॉज गॉन, म्हणजे ऍट पार भीतीच्या, ते केलं. So right now, if I'm very honestly, I would go for a Hindi film first, ओके. because भाषेपासून सगळ्यावर काम करायला मिळेल मला. सेकंड, आय वुड गो वेब सिरीज, बिकॉज मी अजून डिजिटली, म्हणजे स्ट्रॉबेरी शेक आता फक्त झी5 वर आहे, पण आय रिअली वॉन्ट टू डू अ व्हेरी नाईस वेब सिरीज. थर्ड वुड बी नाटक, डेफिनेटली, बिकॉज थिएटर वी कांट लीव. अँड फोर्थ वुड बी अ मराठी फिल्म, कारण आत्ताच केली आहे, पण ऑब्विसली असं नाहीये की पुढे करणार नाहीये, पण आत्ता क्रोनॉलॉजी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, या विच इज ऑनेस्ट. ओके, ऋताला, ओके, हे खूप लांबचा प्रश्न आहे, म्हणजे आय नो यू नॉट थिंकिंग अबाउट ऑल दिस राईट नाव, पण व्हॉट आर द 5 क्वालिटीज, म्हणजे एका मुलामधल्या 5 क्वालिटी जे ऋता बघते फॉर अ पार्टनर मध्ये, काय? ऑनेस्ट, like I said, honest, loyal, has to be loyal. त्याच्यानंतर focused, ओके. ambitious, ओके. and सगळ्यात महत्वाचं सेल्फ मेड. छान, बहुत बहुत अच्छा. ओके. अगं, वरती कोणीतरी एक प्रश्न विचारला, ऋता मॅम लग्न कधी करणार?
अरे बापरे, खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. मला अजून खूप काम करायचंय, सो खूप वेळ आहे. Or maybe I don't know, if I find the right one, I'll get married also. I don't know. Yeah, you never Let's say not, 2020 has taught me not to plan things. So yeah, yeah, never say never. never ओके, say never. तुझा Oh आई God. बाबा कुठल्या गोष्टीवर अजूनही ओरडतात तुला? हे खरंच कोणाला सांगून खरं नाही वाटणार, बट आय एम एक्स्ट्रीमली लेझी वेन आय एम होम. आणि लिटरली माय ब्रदर, म्हणजे तो इतका फ्रस्ट्रेट होतो माझ्यावर, कारण म्हणजे इथे असं एक दोन समोर ठेवला असेल ग्लास, तरी मी त्याला म्हणते दे ना वगैरे असं. आणि ही इज लाईक, ओ गॉड, तुझे हे टँट्रम तुझे घरी का असतात? सो दॅट इज वन थिंग आय थिंक माय ब्रदर इज क्वाईट Yeah, इरिटेटेड विथ मी. yeah. आणि आई बाबा, नो, माय दे लव्ह मी अ लॉट, सो आय डोंट Nice, थिंक I'm nice. just being very much over pampered. So yeah. ओके, सो ऋतू, बिफोर वी वाइंड अप, एक लास्ट गेम खेळणार आहे मी तुझ्या. तुला बॉलिवूड फिल्म्स आवडतात का? आर यू अ बॉलिवूड फिल्म लवर? मग अदरवाइज दिस गेम मेक सेन्स. Yeah, I like Bollywood films. ओके, सो मी काय करणार आहे ना, मी कदाचित त्या फिल्मचा डायलॉग म्हणेन I किंवा have to काही guess the त्या film. फिल्मच्या निगडीत काहीतरी एक एक क्लू देईन. तुला ती फिल्म किंवा ते गाणं ओळखायचं. Okay, I'll try. ओके, लेट्स ट्राय है ना. ओके, सो फर्स्ट इज हॉटेल डिसेंट. कुठली फिल्म आहे? जब वी मेट. नाइस. ओके, दूसरा क्लू आहे सिर्फ 70 मिनट है तुम्हारे पास. चक दे इंडिया. क्या बात है. ओके, प्यार दोस्ती है. कुछ कुछ होता है, तुम नहीं समझोगे. What have you watched the movies or what all your school life? What is wrong? I think 90s kids, they have lived on them, Oh, yeah. I agree. प्यार दोस्ती आहे, हे तर किती डोक्यात बसलं यार, काय करायचं आता. Okay. दो दोस्त एक प्याली में चाय पिए. I don't know. Okay, I'll give you a hint. मी तुला हिंट देईन. दो दोस्त एक प्याली में चाय पिएंगे ही फिल्म खूप एकतर खूप इट्स अ कॉमेडी फिल्म. ओके, दोन सुपरस्टार्स आहेत त्या फिल्म मध्ये. अंदाज अपना अपना. Oh God. Now, if नाही, but you know what? It's I have to watch that film. मी अजून एकदाही पूर्ण नाही पाहिली ते. Have to watch it. I know. मी खूप शिव ऐकलंय त्याच्यावर माझ्या फ्रेंड्सच्या. I have to watch it. Oh God, I have to watch it. Please. Okay, one more. उसने तेरी खुददारी को ललकारा है यार, क्या कर रहा है? मर्द बन दिया मैं. Come on, you should know this. उसने तेरी खुददारी को ललकारा है, क्या कर रहा है? मर्द बन दिया मैं. Pink? नाही. तो मी हिंट देऊ का तुला? Okay. It's a फरहान अख्तरची डेब्यू फिल्म आहे. दिल चाहता है? Okay. Last. Okay. But you fared pretty well, yeah. आता हे ओके, ही फिल्म किंवा तू गाणं काही सांग. Okay. पाऊस. पाऊस आणि I missed it. येल्लो सारी अँड डान्स अँड पाऊस. Oh God, अक्षय कुमार and रवीना टंडन. टिप टिप बरसा पाणी. God, thank God. तुझं बॉलिवूड नॉलेज खूप छान आहे. विच इज चलो. नाही, it's okay. आउट ऑफ किती आपण सहा प्रश्नांमध्ये तू ऍटलीस्ट चार Yeah. you've given. So I think you fared pretty well. Yeah. Okay, पण छान आहे यार, गुड. पण अंदाज आपला बघ, I think it's very fun. I have to watch it. I have to. I'll watch it. Yeah. ओके, सो ऋता, लास्ट प्रश्न मला तुला विचारायचा आहे, विच इज, जर तुला कधी एक ऑपॉर्च्युनिटी आली एक मॅट्रिमोनी ऍड बनवायची स्वतःची, ओके, एक मॅट्रिमोनी ऍड, हाऊ विल दॅट ऍड लुक लाईक आणि काय लिहिलं असं? Oh God. फॉर युअर फनी साइड, आय जस्ट वॉन्ट टू नो दिस. ऋताची मॅट्रिमोनी ऍड कशी असेल? अरे बापरे, आय मीन, हा, हे आय थिंक दिस इज वन सिक्रेट मी सांगायचे विसरले बहुतेक. आय एम नॉट एट ऑल फनी. विच इज सो ट्रू. नाव यू विल सी माय स्किल्स. हे मला असं सतत सगळे म्हणतात की तुला कॉमेडी वगैरे नाहीच का, म्हणजे जमतच नाही का, म्हणजे तुला कळतच नाही का, आणि इट्स सो ट्रू. आता इथेच गोइंग टू बी, म्हणजे मला कॉमेडी म्हटल्यावर मला इतकं प्रेशर येतं, म्हणजे मला इमोशनल सीनचं प्रेशर येत नाही, पण मला कॉमेडी म्हटल्यावर येतं. मला असं ओ गॉड, इज
मध्ये. मला मजा येईल तुला बघायला कॉमेडी. Oh God, Manya was the most difficult part for me to perform. म्हणजे मला इनफॅक्ट तुमचा एक टीजर आलेला माहितीये तुझा आणि उमेशचा, त्यात तो ढेकुणवाला जो टीजर होता, इट वॉज खूप क्यूट, फन, इट वॉज व्हेरी फनी आणि क्यूट. म्हणजे तू असा स्ट्रेट फेस करून ते म्हणतेस आणि तू खाली बघून आय थिंक यू शुड. I should try. Maybe I have to explore being an artist, but it stresses me out. So let's see. Achha, so Okay. now this matrimony thing. Matrimony ad for me? Oh God. Of course. Mm. Choose karna, please. I am not going to be able to crack this. Yeah. ठीक आहे, तर एक लाईन, इवन इफ इट हाव बोरिंग. हे बघ, तुझी तू मॅट्रिमोनी ऍड जर टाकलीस ना, तू एक फक्त सिम्पल तुझं नाव टाकलंस तरी लोक येतील. But then they'll realize that she's not at all funny. Which is fine. Which is fine. She's Ruta. Okay. If you're interested to have a boring yet loyal, You're getting there. Yeah. if you're interested to have boring yet loyal and committed person. Yeah. Oh God, I felt so bad. Yeah, this is so bad. But I have to do something about my You have to. sense of humor. हो, सो नेक्स्ट टाइम ऋता आपण जेव्हा भेटू, आय थिंक अनन्याच्या प्रमोशन साठी तू आमच्या स्टुडिओमध्ये ऑफकोर्स येशील आणि आय विल पुल यू टू द स्टुडिओ, कारण तुझ्याशी अजून खूप गप्पा मारायच्या फेस टू फेस. Sure. आणि मला खूप बरं वाटलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट ऋता, तुझ्याशी बोलून. मला असं वाटलंच नाही की यार आय डोंट नो हर, किंवा इन द सेन्स डोंट नो हर इन द वी नेव्हर मेट, यू नो. आपण Actually, we're talking for the first time, I think. आणि खूप इझी झालं तुझ्याशी बोलणं. आणि आय एम जस्ट सेइंग दिस फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. तू खूप टॅलेंटेड आहेस, तू खूप फ्रेश आहेस, तुझी पर्सनॅलिटी खूप फ्रेश आहे आय थिंक, अँड यू गोना गो माइल्स. सो कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. आणि लवकरात लवकर भेटू. आय होप तुला मजा आली आणि तू बोर नाही झालीस. आय जस्ट होप. Absolutely not. In fact, ह्या इंटरव्ह्यू मध्ये लोकांना कळलंय की ती घाण सेन्स ऑफ ह्युमर आणि मी किती वाईट आहे आणि मी किती बोरिंग आहे. जे मी किती छान लपवलं होतं इतकी वर्ष. I think it was all because of Vaidai that people thought that I have this really cool and funny vibe which I don't have. Oh God. बट दॅट इज तेच एका ऍक्टरचं काम असतं ना, आणि ते तू खूप छानपणे करतेस. सो दॅट्स अ कॉम्प्लिमेंट टू यू. Thank you. You are very sweet. बट थँक्यू सो मच ऋता, खूप मजा आली आणि आपण लवकरात लवकर भेटू. अँड Done. थँक्स गाईज फॉर जॉईनिंग अस. ऋता, लास्ट वर्ड्स तुला काही सांगायचं असेल तुझ्या फॅन्सला? I just want to tell them की आत्ताची सिच्युएशन आय नो इट्स व्हेरी टफ आणि आता आपले पेशंट संपत चालले. म्हणजे आता क्वारंटाईन मध्ये आपलं रुटीन काय ह्याच्या पलीकडे जाऊन इट हॅज कम टू अवर मेंटल हेल्थ नाव. आय टोटली अग्री, बिकॉज इवन माझंही कधी कधी असं होतं, बिकॉज वी हॅड प्लॅन सो मच. वी ऑलवेज प्लॅन की यू नो दिस इयर इज गोइंग टू बी माइन. इवन आय वॉज सो एक्साइटेड की माझी पहिली फिल्म येणार आहे, आय एम गोइंग टू कम ऑन अ डिफरंट प्लॅटफॉर्म. सगळंच पुढे गेलंय, सगळ्यांचंच पुढे गेलंय. बट मला फक्त इतकंच सांगायचंय की ह्यातून आपण जेव्हाही बाहेर पडू, जेव्हा वी आर गोइंग टू बी मच स्ट्रॉंगर अँड आय थिंक वी आर गोइंग टू बी मच वायझर अँड लेट्स होप दॅट वी बी मोर काइंड. सो आणि ऍज अ ह्युमन बिंग्स म्हणून थोडे प्रोफेशनली मागे पडलो असू तरी ह्युमन बिंग्स म्हणून आपण खूप चांगल्या लेवलला जाऊ असं मला असं वाटतंय. म्हणजे सो आय लव्ह यू अँड आय एम शुअर दॅट यू विल कीप लव्हिंग मी अँड आय वोंट डिसअपॉइंट यू. थँक्यू सो मच ऋता, आणि आपण लवकरात लवकर भेटू. And thanks for joining us on Radio City. Thank Bye-bye. you.